आम्हा मी घेतली होती त्याच्यापेक्षा भारी साडी आहे काही. मी घेतली होती त्याच्यापेक्षा भारी आहे का? ही बाई हा हे काय तू घेतली कोणती भारी? मी घेतलेली का ही सरांनी घेतलेली? भारी कोणती? एवढी जपी ती त्याला घडी घालून ठेवी ती. तुझ्या लग्नातली कोणती चांगली? हा? चांगली कोणती साडी? ही ह्याची रामपुरीची आता- सरांनी घेतली किती नटती बा त्या सरांनी घेतलेल्या साडीला. ओ मी घेतलेली चांगली नाही का? हाय ना मग सराच्या साडीला एवढी नटती? हा? सराच्या साडीला एवढी नटती? ही बाई हा ही काय ही बी सरांनीच घेतली. ती बी सरांनीच घेतली का? दुखत होत ह्याला होते हम्म वाडीचोडीला तिथं घेऊन आलता हा 2 चप्पल पिस दिवाळीचं कोणी पिशवी भरून आणलं होतं. ही चांगली नाही का साडी? हा? ही चांगली नाही? चांगली आहे बी कोणती जास्त चांगली? ती चांगली का ही चांगली? सगळी चांगली. नाही नाही नाही, ती चांगली का ही चांगली? शुभ सकाळ मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता 31 डिसेंबरला मोजकेच दिवस राहिलेत, थोडेच दिवस राहिलेत आणि नंतर लगेच नवीन वर्ष चालू होते. त्यामुळं तुम्हा सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला तुमचं नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो. पण आपला अजून एक चॅनल आहे ना, आपण सेतूत काम करतो म्हणून तुम्हाला सांगायचं आलं आहे की गव्हर्नमेंटने सरकारने आपल्याला काहीतरी गोष्टींसाठी एक डेट दिली होती, डेडलाईन दिली होती की 31 डिसेंबरच्या आतमध्ये ही कामं तुम्ही करून घ्या. आता लाडकी बहीण जर बघायला गेलं तर त्याच्यासाठी अख्खा 1 महिना वाढवून दिला होता. लाडकी बहीण बघायला गेलं तर त्याच्यासाठी अख्खा 1 महिना वाढवून दिला होता. आता शेवटचे काही दिवस राहिलेत आणि सगळेजण आता जागे झालेत. आता साईट थोडी पण चालायला तयार नाही, एकदम डिम चालती साईट, स्लो चालती. पण जेव्हा पण डेट वाढवून दिली होती तुम्ही तेव्हाच करायला पाहिजे होतं. अजून बरीच कामं आहेत, जसं HSRP, नंबर प्लेट, आधार पॅन लिंक आणि लाडकी बहीण. ही कामं जर तुम्ही केली नसतील तर लवकरात लवकर करून घ्या, परत अडचण नको. तर चला, बाय द वे आता आपण बराच वेळ झाला इथं थांबलो आहे कारण आपल्या गाडीतलं संपलं आहे पेट्रोल आणि ते आपण दाजीला फोन करून सांगितले. दाजी राशनवरून पेट्रोल घेऊन येतात, ते गाडीत टाकायचं आणि मग घरी जायचं. आता मी निघालो आहे घरी आणि बरं झालं की आपण दाजीला पेट्रोल आणायला सांगितलं कारण जंगलाच्या मधोमध गाडीचं पेट्रोल संपलं आहे. मधोमध म्हणजे काय जवळच आहे आपलं अंतर. आता ही कुठल्या हाताने टाकू? ए बाबा गिरमत पेट्रोल टाकायचं की ना, लय मोठं कॉम्प्लिकेटेड विषय असते. ओकेच. आणि आपण बायकोला खायला काय आणलं बघ, दाखवतो तुम्हाला थोडक्यात. घरी गेलो होते एक्साइटेड होणार. ह्यात आहे वडापाव आणि हे बघा काय आणलं. लहानपणी खूप खायचं होते आणि तिला तसं पण चिंचले आवडते, तर सध्या ही चिंचचं पाणी आधीच खोकती पण ठीकठाक आहे. चलो, आवडल तिला. रोटेट इंटू का अम्मा? यमशेस तू फंड टिन निदार मत्ती तेच आणि ती आधी ये म्हणून यो इमली की चटणी लहानपणी शाळेतले खात होत आम्ही. आहे का नाही भारी? मला पण आणलंय मी. मला आणलंय तुम्ही नसतं खायचं ते का? अजून काय आणलं? अजून काही नाही, तर संपलंय. मोबाईल चार्जर मस्त आहे ना, नवीन वर्षाचं गिफ्ट. हा 1 तारखेला पाहिजे. बर मध्ये आले का? बोल होते आम्हाला.
माझा आम्हाला एक दोन येतात का 9 10 11 रुपये 11 रुपयाचे 1 रुपयाचं जास्त आलंय मग. हा 1 रुपयाचं जास्त आलंय. 1 रुपये 4 1 रुपयाला 2. मग तेच ना 4 5 6 7 8 9 10 किती झाले 10 पदे रोहले पदवाला हा रेन्यू नाही यांनी भेटली नालो गाईड पदी 100 हा बरं. ಏಮತ್ ಕೊಸ್ತ ಏಮದ್ದನ್ನೇ ಅಮ್ಮ ಅಲ್ಲೇ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಆಟವು ಸೂಪ್ ಮಾಡ್ತಾವು ಏಮತ್ ಕೊಸ್ತ ಏಮದ್ದ असं बी तुला काय त्यात घालवलं नाही. काय पासवर्ड टाकलाय येस केलाय बघ इकडं स्वतःचा मोबाईल दे इकडं जाऊ. नाही देणार मला बघायचं ते इकडं आहे मोबाईल. काय लपण ठेवलंय असं दे म्हणलंय ना. आता तर बघणारच मरत कोथार्थ नाही होत. थंडी नाही नाही अजून आहा. मरको थंडी बी नाही अजून थंडी बी नाही वाजते मरत. धरा घालून जावा बर्फ होऊन येतं ना संध्याकाळी बरं आहे की मग तुला. अजून थंडी काही पण नका करू चल जाऊ का. तर मित्रांनो आता माझ्या डोक्याच्या वरती चंद्र आहे आणि आता रात्र झाली 8 वाजून गेल्यात. मी जंगलात थांबलोय फक्त तुम्हाला काहीतरी 2-4 गोष्टी सांगायच्या त्यासाठी. आता नुकसान भरपाई सगळ्यांची झाली तुम्हाला माहिती असेल नसेल तर तुम्हाला सांगतो. त्याची एक KYC असती. ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांना ती नुकसान भरपाईची KYC करावी लागते आणि त्याची एक लिस्ट असते. प्रत्येक गावाची एक लिस्ट असते आणि ती लिस्ट तलाठी ग्रामसेवक हे लोक देत असतात आणि नंतर जेवढे पण सेतूवाली असतात ना ती KYC करतात. पण एक गोष्ट सांगू का आता आमच्या गावात मी सोडून अजून 2-3 जण ते काम करतात. त्यांच्याकडे ती ऑलरेडी यादी अवेलेबल आहे. मी ती यादी घ्यायचा प्रयत्न केला मला ती गावातून यादी भेटली नाही. डायरेक्ट म्हणले नाही भेटू शकत तुम्हाला तलाठी पण देणार नाही. तर मी पहिला फोन केला, दुसरा फोन केला, तिसरा फोन जे आहे ना तो केला आणि त्याच्या गावाचीच काय अख्ख्या तालुक्याची यादी माझ्या मोबाईलला येऊन पडली. मला फक्त सांगायचं याच्यातून म्हणजे काय घमंड बिमंड काय नाही. सांगायचं फक्त एवढंच आहे की एक असं कॉन्टॅक्ट ठेवा ना की फायनल झालं पाहिजे फायनल आणि लोकांना तुमचा कधी अंत नाही लागला पाहिजे की तुम्ही काय येत आणि तुम्ही काय करू शकता. काळ्या कपडा पोलीस असतो काय पण ती प्लेट कशी देते ते आर्मी मध्ये अशी पेंट असते. हां आहे का नाही. हा मग कसली भारी पॅन्ट आहे. सॉक्स बी काळा आहे. तू सॉक्स नाही बघितला. सॉक्स कशी असते बुटाचे बूट बी काळाच आहे. हा बूट बी काळा आहे, पॅन्ट बी काळी, सॉक्स बी काळा, स्वेटर बी काळा, टोपी बी काळी आणि मी बी काळा. कसं काय गावाच्या नाही एवढं जपून ठेवल्यात. नाही सगळं उच कपड्यात मला मला घेते लेकीला दिलं आणि मला नको होय. ते फ्लॅश ते बंद करा गोळ्याचं ना हा बरं काय कसल्या गोळ्या सांग. दर हा दर खा काय आहे हे ना खा काय काय माझा चिडत नाही ना माझ्या. अरे तू काय बोलला तरी आई गप्प बसत. गरीब काय आहे घरी? लहान मोठं आम्ही ऐकायची झाले आठवत ना आम्हाला तांठा घालून कांगवा बी आहे फणी ही चुन्याची डबी काजळ. हा याच्यात काय आहे? तंबाखू खाता काही तंबाखू खाता कावीच लागत मागत होता इथं होतं ना झेंडू बॉम्ब आहे. चौथी तसल्या कोणती डबी संपली नवीन आणायला. कोणती आणायची संपलेली दे बरं मला उद्या घेऊन येतो मी. तंबाखू कोणती आहे दुडलं बी उंडा
हा ही भारी गोळी ते बघ हे बघ डबे बघ हा हे बघ हे 2 डबे मावशीने आणले होते. हे संपले का? हा ते बी संपले हे बी संपले. हे दोन्ही नवीन आणून देऊ का? हा बर हे बघ हा काय ती? बघ ना पाठीचं चोक गळ्याचं छातीचं हे बघ पायाचं आणि ही कशाचं आहे? हेच आहे ही कशासाठी? ही छातीचं पोटाचं पाठीचं झालं आणि ही हे संध्याकाळी लावायचं सकाळी काय लावायचं. ही सकाळी लावायचं. आज संध्याकाळी लावलं हा. ना दुसऱ्या दिवशी ते संध्याकाळी लावायचं. ही का? हा बर ही घेऊन येतो मग उद्या हा? मी घेऊन येतो. ही टायगर बाम आहे आणि ती झेंडू बाम आहे. मग तेच ना मग काही खायचं काय निकडे उतार कोणाला करा मला नाही कळलं काय. हे बघ हे बघ हे बघ हा हा मग हे आहे, त्याच्यात असले ते वाकलं गिरी चालू आहे ना. ही उद्या घेऊन येतो हा आणि ती बी घेऊन येतो. अजून काय आणायचं सांग. ते मावशीने आणले होते 2. बर अजून तुला काय आणायचं का अजून? अजून काय आणायचं ही 2च ना? हा 2च आणायचं. मग आता म्हातारे झाले कवर बांधले. चाल उद्या घेऊन येतो. ते बघ हे कशाने आणलं होतं डोळ्याचं. हा ते बघ ना त्याची तारीख संपली का? उत्पादन एक्सपायरी आहे 2027 पर्यंत आहे. म्हणजे आत्ताचीच आहे ही वाटली. मग तरीला काय करतो? ह्याच्यात आहे अजून ह्याच्यात आहे हा औषध आहे त्याच्यात. आहे ना? हा. फक्त ती 2च औषध संपलंय. हा त्या 2च बाटल्या संपल्यात. हा तंबाखू बी आणायची का? तंबाखू तंबाखू कसली खाते तू? काय माहिती लाल काळे तांबूक कुठून आण त्यांना काय म्हणायचं दुकानदाराला? त्याला म्हणायचं हे हा तंबाखू द्या म्हण. नको आता पप्पा या काय माझ्या बघ पहिले. मला लय पॉइंट मारला असतो. काय विचारलं तुम्ही? तंबाखू कसली आणायची दुकानदाराला काय म्हणायचं? सांगितलं असं तुला थांब आता पप्पा पण ते कंपनी दुकान मध्ये देते पण कुठे ठेवायचं नाही का होत आपल्याकडे वेळेला काहीच. आम्हा सारखं पाहिजे. मावशीने दिले. मावशी कोण मामाकडे आली मामा कोण त्या मावशीकडे गेली आणि आपल्याकडे आली तरी बाटली तशीच आहे. तू किती जपून ठेवलंय ती आणि संपवलं कोणी ती. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला मी आता व्हिडिओ एडिट करतो आणि गुड नाईट. भेटू उद्या.